लोकसभा निवडणुकीनंतर राज्याला आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत। राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड अपयश आलं। राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना आणि सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे। तर लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पूर्णपणे फेल गेल्याने छोट्या छोट्या राजकीय पक्षांचं बळ वाढलं आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या तयारीत आहे। मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत। त्यानंतर स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांची भेट झाली। त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभारली जाते की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे। असं असताना छत्रपती संभाजीराजे आणि प्रहारचे बच्चू कडू यांची आज भेट झाली। या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना येत्या 15 दिवसात तिसऱ्या आघाडीचा निर्णय जाहीर करू असं सांगितलंय। मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत आहे। देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत असं म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करूनही त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होत नाही, कारण सरकारवर कुणाचाही दबाव राहिलेला नाही। तर विरोधी पक्षात असलेले एकनाथ शिंदे, अजित पवार आणि विखे पाटील यांच्यासारखे नेते बाहेर पडल्याने विरोधी पक्ष कमकुवत बनत चालला आहे। त्यामुळे दबावासाठी तिसऱ्या आघाडीची बांधणी आम्ही करतोय। छत्रपती संभाजीराजे, रत्नराज आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। त्यानुसार पुढच्या 15 दिवसात तिसऱ्या आघाडीबाबत आम्ही घोषणा करू अशी प्रतिक्रिया प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे।